हॅलो, आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. मी नाव चेंज केलं चॅनलचं. वेलकम टू अरुणा चौधरी ब्लॉग. तर ना आम्ही आता काळूबाईला चाललोय आणि मग नंतर मग महाबळेश्वरला जाणार आहे. हाय बोल ना. हाय हाय बोल. आमची बच्चा पार्टी हॅलो कुठे चालली? मोबाईल बघू आणायचा. बाबा मोबाईल किती भारी आहे ना. देत नाही कोणाला. दाखव. अरे वा. पप्पांना कॉल कर. कुठे येऊ विचार. बाबांना कॉल कर, फोन कर बाबांना. चला चला. वाव. मॉल वाटला का? मॉलचं पण असंच आहे ना. गणपती बाप्पा दरवाजा लाव. जय. आता विहंग रडणार आहे ना. कोण रडताय? तर पुण्यातून बरोबर 9 वाजता आम्ही मांढर देवीला जायला निघालो. तर ब्रेकफास्टसाठी शिवरे सातारा रोड इथे हे फूड कोर्ट आहे, कैलास भेळ फूड कोर्ट. तिथे आम्ही छान ब्रेकफास्ट केला. तर भजी घेतली होती, चहा, कॉफी आणि मसाला डोसा घेतला होता. तर इथे खूप गर्दी असते आणि सेल्फ सर्विस आहे. तर इकडे मिसळ मिळते, साऊथ इंडियन मेनू जे आहेत ते आहेत. आणि पावभाजी सकाळी इकडे मिळत नाही कारण काव्याला पावभाजी खायची होती. आणि ते छान सँडविच मिळतं कारण याच्या आधी एकदा आम्ही इकडे आलेलो आहोत. तर ब्रेकफास्ट करून पुन्हा आमचा आम्ही प्रवास चालू ठेवलेला आहे. तर साताऱ्यावरून वाई मार्गे आणि पुण्यातून भोर मार्गे आपण काळूबाईला जाऊ शकतो. तर मध्ये रस्त्याची कामं चालू आहेत आणि काळूबाई देवस्थान आहे तिथे पण भरपूर कामं चालू आहेत. मंदिराचं भरपूर काम झालेलं आहे. मागच्या वर्षी पण आम्ही गेलो होतो तेव्हापासून इकडे काम चालू आहे. पौष महिन्यामध्ये पौर्णिमेला मांढर देवीची यात्रा असते. त्या दिवशी भयंकर गर्दी असते कारण पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यासाठी दर्शनासाठी खूप भाविक येतात. आणि पौष महिन्याचा जो पूर्ण महिना आहे ना, तो पूर्ण महिनाभर इथे दर्शनासाठी ना गर्दी असते. तर आम्ही मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. इथे खाली ना गाडी पार्किंग करण्याची सुविधा आहे आणि आता आम्ही वरती मंदिराकडे चाललेलो आहोत. वरती कर, मान वर कर. बघ इकडे विहंग. तर आम्ही आता वरती चाललेलो आहोत मंदिराकडे. तर किती सुंदर काम झालेलं आहे तुम्ही पाहू शकता. तर मागच्या वर्षापासून या पायऱ्यांचं काम चालू होतं तर ते पूर्ण झालेलं आहे. पण वरती अजून ना मंदिराचं काम चालू आहे. तर मंदिरामध्ये फोटो काढण्यास मनाई आहे.
तर इथे मी ओटी घेतलेली आहे देवीसाठी, ओटी भरण्यासाठी आणि आम्ही चाललेलो आहोत. तर एवढी गर्दी नव्हती. तर हे जे मंदिर आहे ना हे लहान आहे. त्यात सभामंडप आणि मोठा गाभारा आहे. गाभाऱ्यामध्ये ना चांदीचे सुरेख काम केलेलं आहे. कळस रेखीव आहे, त्यावर गाय, सिंह याच्यानं मूर्ती बसवलेल्या आहेत. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर दीपमाळा आहेत. मुख्य मंदिराभोवती गोंजी बुवा आणि मांगीर बाबा अशी देवी सेवक व राखणदार यांची सुद्धा मंदिरे आहेत. त्यांची सुद्धा आम्ही नंतर दर्शन घेतो जेव्हा मंदिरातून जाऊन येतो काळूबाईचं दर्शन घेऊन. तर काळूबाईचा हा जो मंदिर परिसर आहे ना असा निसर्गरम्य आणि मस्त वनराईने नटलेला आहे. पावसाळ्यामध्ये तर एवढं सुंदर वाटतं ना इकडे. तेव्हासुद्धा आम्ही एकदा जून जुलैमध्ये सुद्धा आम्ही असं काळूबाईला आलेलो आहोत. तर देवीचं ना खूप छान दर्शन झालं. डोळे भरून देवीची मूर्ती पाहिली, ओटी भरली. थोडा वेळ मंदिराच्या आवारामध्ये आम्ही बसलो आणि मग आम्ही निघालो. तर आम्हाला भूक लागली होती. तर वाईमार्गे आम्ही खाली उतरलो आणि हे शिवशाही हॉटेल जे आहे व्हेज नॉनव्हेज इथे मिळतं. तर 2019ला आम्ही या हॉटेलमध्ये आलो होतो. तर तेव्हा पण आम्हाला इकडचं जेवण आवडलं होतं. आतमध्ये गेल्यानंतर ना हा सुंदर असा हा देखावा आहे. बावधनचं बगाड त्याचं त्यांनी इथे छान असा देखावा ठेवलेला आहे. तर हॉटेलमध्ये शिरताच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घडतं. त्यानंतर मग आम्ही ऑर्डर दिली. तर व्हेज पण घेतलं होतं. नॉनव्हेजमध्ये ना इथे आम्ही मटण थाळी घेतलेली. तांबडा पांढरा रस्सा मिळतो. तर छान चवदार होती ती थाळी. तर 2019ला इथे आलो होतो. तर यावर्षी पण पुन्हा आलेलो आहोत. म्हणजे आम्ही एक 2025 चालू आहे. तर एक 5-6 वर्षांनी आम्ही इकडे आलेलो आहोत. आणि आहे तशीच वाटली तेव्हासुद्धा जी चव होती तीच आत्तासुद्धा वाटली. आणि काळूबाईपासून उतरल्यानंतर एवढे काही जवळ हॉटेल असे नाही आहेत जेवणासाठीचे. तर मग वाईमार्गे उतरून आपण या हॉटेलमध्ये येऊ शकतो. तर अशी थाळी समोर तुम्हाला दिसतच असेल. तर मस्त आम्ही जेवलो आणि मग आम्ही पाचगणीला निघालो. तर तिकडे आमचा स्टे आहे. तर द क्लिफ रिसॉर्ट म्हणून हे जे हॉटेल आहे हे आम्ही इथे रूम बुक केलेला आहे. तर पुढच्या व्लॉगमध्ये त्याची रूम टूर या हॉटेलची टूर मी देणार आहे. तर हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.